आता आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन पाहू. डेफिनेशन काय सांगतं आपल्याला, द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम्स इन ॲलिफॅटिक or aromatic hydrocarbons by halogen atoms. The compound formed is known as halogen derivatives. Replacement of hydrogen atoms in aliphatic or aromatic hydrocarbons by halogen atoms. The compound formed is known as halogen derivatives. ही काय आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आहे. ह्याच्यामध्ये आपण काय शिकतो, तर आपले पॅरेंट कोण आहेत, हायड्रोकार्बन्स आहेत. ते कसे आहेत, ॲलिफॅटिक आहेत किंवा ॲरोमॅटिक आहेत. त्याच्यामधला हायड्रोजन हा रिप्लेस होणार आहे, निघून जाणार आहे, आपण काढून टाकणार आहे आणि त्याच्या ठिकाणी आपण काय करणार आहे, तर हॅलोजन ॲटम अटॅच करणार आहे. हॅलोजन ॲटम कोण असेल, तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. फ्लोरीनचे जास्त रिॲक्शन नाही आहेत, पण क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांच्या ज्या रिॲक्शन आहेत त्या आपण पाहतो. अशी जी कंपाऊंड्स फॉर्म होतात त्याला आपण काय म्हणतो, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, म्हणजे हॅलोजनपासून तयार होणारी उपउत्पादने. आता तुम्ही पाहू शकता की आपण एक्झाम्पल एक घेतलेलं आहे. ते एक्झाम्पल कशाचं दिसतं, तर हायड्रोकार्बन्स आहेत. त्याच्यामध्ये काय आहेत, कार्बन आणि हायड्रोजन आहेत. कार्बनची संख्या 2 आहे आणि हायड्रोजनची संख्या काय आहे, तर 6 आहे. म्हणजेच हा कोण असेल, तुमचा हायड्रोकार्बन अल्केन असेल. म्हणजेच त्याचं नाव काय असेल, इथेन असेल. आता इथेनमध्ये आपण पाहतो तर टोटल 6 हायड्रोजन आहेत. या 6 हायड्रोजनमधला हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन आपण काय करू की काढून टाकू आणि त्याच्या ठिकाणी एक हॅलोजन ॲटम अटॅच करू. तर बघा, मी इथला एक हायड्रोजन काढून टाकला आणि त्याच्या ठिकाणी मी काय केला, तर एक हॅलोजन ॲटम अटॅच केला. तर हा जो तयार झालेला आपला कंपाऊंड आहे तो काय असेल, तर हॅलो अल्केन असेल. काय असेल, हॅलो अल्केन. आता आपल्याला इथं आपण एक्स घेतलाय, एक्स विच इज रिप्रेझेंटेड ॲज हॅलोजन ॲटम. मी एक्स घेतलेला आहे, तो काय करतो, तो प्रतिनिधित्व कोणाचं करतो, तर हॅलोजन ॲटमचं प्रतिनिधित्व करतो. मग आता आपण काय पाहतो, हॅलो अल्केन. हे एक्झाम्पल मी घेतलेलं आहे, हॅलो अल्केनचं आहे. हा तयार झाला तुमचा हॅलो अल्केन. आता मी काय केलं, तर ह्या तुमच्या जर हॅलो अल्केन मी सांगितलं, ह्या हॅलो अल्केनमध्ये जो एक्स होता त्याच्या ठिकाणी मी आता क्लोरीन लिहिलेला आहे. म्हणजे हा क्लोरीन ॲटम इथं काय झाला, या कार्बनला अटॅच झाला. म्हणजे हा तयार झाला तुमचा क्लोरो इथेन. इथेन म्हणजे इथं काय आहे, 2 कार्बन आहे. 2 कार्बन असेल तर आपण इथ म्हणतो आणि तो अल्केनचं प्रतिनिधित्व करत आहे, म्हणून तो काय आहे, इथेन आहे. मग ह्याच्या वेळेस आपण नॉमेनक्लेचरमध्ये पाहू तर ह्या कंपाऊंडचं नाव काय येईल, तर क्लोरो इथेन. याचं नाव येईल क्लोरो इथेन. बघा, आपल्या डेफिनेशनवरून आपल्या लक्षात येईल, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम्स. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम्स इन ॲलिफॅटिक or aromatic hydrocarbons by halogen atoms. The compound formed is known as halogen derivatives, and this is the example of chloroethane. This is the example of chloroethane. आता यापुढे जाऊन आपण क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज काय असतं ते पाहू. हे जे क्लासिफिकेशन आहे ते बऱ्यापैकी 2 टाईपचं असतं, ए अँड बी. एमध्ये काय पाहतो, तर बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केल्टन. हायड्रोकार्बनचा स्केल्टन कोणत्या टाईपचा आहे त्या पद्धतीने एक क्लासिफिकेशन पडतं. आणि दुसरं जे क्लासिफिकेशन आहे तर बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. म्हणजे जेवढे नंबर, केवढ्या नंबरमध्ये हॅलोजन ॲटम तिथे अटॅच होतात त्यानुसार हे एक क्लासिफिकेशन पडतं. आता त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ऑन दी बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केल्टन त्याच्यामधला पहिला जो टाईप येतो तो आहे हॅलो अल्केन. कोण येतो, हॅलो अल्केन. ह्याच्यामध्ये काय असतो, तर कार्बन कार्बनमध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असतो.
काय असतो, कार्बन कार्बनमध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड असतो, त्याला आपण म्हणतो हॅलो अल्केन. म्हणजे अल्केनमधला एक हायड्रोजन निघून गेल्यानंतर तिथं एक हॅलोजन काय झाला हो, अटॅच झाला आणि जो कंपाऊंड तयार झाला त्याला आपण म्हणतो हॅलो अल्केन. आणि हा जो हॅलो अल्केन तयार झालेला आहे त्याचे फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर एक्झाम्पल आहे क्लोरो इथेन. इथेनमधला जो एक हायड्रोजन आहे तो निघून गेला, त्याच्या ठिकाणी एक क्लोरीन ॲटम अटॅच झाला, मग त्याचं नाव आपण काय म्हणतो, क्लोरो इथेन म्हणतो. देन सेकंड टाईप आहे हॅलो अल्कीन. अल्किन म्हणजे काय की असे हायड्रोकार्बन्स ज्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये काय असतात तर डबल बॉन्ड असतो. कार्बन कार्बनमध्ये काय असतो, डबल बॉन्ड असतो आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, हॅलो अल्किन म्हणतो. कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे म्हणजे तो काय झाला, अल्किन झाला. आणि अल्किनमधला एक हायड्रोजन इथला निघून गेले आणि त्याच्या ठिकाणी एक क्लोरीन ॲटम ह्या कार्बनला अटॅच झालेला आहे म्हणजे तो काय झाला, हॅलो अल्किन झाला. तो काय झाला, हॅलो अल्किन झाला. त्याला आपण म्हणतो क्लोरो इथिन. त्याचं नेम काय झालं तर क्लोरो इथिन झालं. त्यानंतरचा थर्ड टाईप आला हॅलो अल्काइन. म्हणजेच ह्या कार्बनमध्ये किंवा ह्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहू शकतो की कार्बन कार्बनमध्ये काय आहे हो, ट्रिपल बॉन्ड आहे. म्हणजे हा हायड्रोकार्बन्स काय आहे, अल्काइन आहे. आणि ह्या अल्काइनमधला ह्या कार्बनवरचा एक हायड्रोजन जो आहे तो निघून गेलेला आहे, त्याच्या ठिकाणी काय झाला व एक क्लोरीन ॲटम अटॅच झाला. म्हणजे तो तयार झालेला कंपाऊंड जो आहे त्याला आपण म्हणतो क्लोरो इथाइन. काय म्हणतो, क्लोरो इथाइन. आपण जे क्लासिफिकेशन पाहतोय ते कोणाच्या बेसिसवरती आहे, बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. फर्स्ट आहे हॅलो अल्केन, सेकंड आहे हॅलो अल्किन, थर्ड आहे हॅलो अल्काइन, देन फोर्थ आहे हॅलो अरीन. हॅलो अरीन म्हणजे काय तर आपला जो अरीन आहे किंवा आपण काय म्हणू तर ॲरोमॅटिक रिंग जी आहे, ज्याला काय म्हणतो आपण बेन्झिन आहे, C6H6 हा त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला आहे. त्याच्यामधला एक जो हायड्रोजन आहे, इथे एक कार्बन असेल, ह्या कार्बनवरती एक हायड्रोजन असेल, इथला एक हायड्रोजन निघून गेला आणि त्याच्या ठिकाणी काय झाला हो, एक क्लोरीन ॲटम अटॅच झाला आणि जो कंपाऊंड तयार झाला त्याला आपण म्हणतो क्लोरोबेन्झिन. त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, क्लोरोबेन्झिन. म्हणजेच आपण हे जे क्लासिफिकेशन पाहतो ते कशावरती आहे, ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन, हॅलो अरीन. इथं काय असतो, कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असतो, इथं असतो कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड, इथं असतो कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आणि इथं असतो एक ॲरोमॅटिक रिंग. ॲरोमॅटिक रिंगमध्ये काय होतं तर एक हायड्रोजन निघून जातो आणि एक क्लोरीन ॲटम अटॅच होतो. हे आपण फर्स्ट क्लासिफिकेशन पाहिलं किंवा आपण ए टाईपचं क्लासिफिकेशन इथं स्टडी केलं. देन आपण पाहूया टाईप बी की ज्याच्यामध्ये काय आहे तर हे जे क्लासिफिकेशन पडतं ते कशाच्या बेसिसवरती आहे, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. काय, नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. त्याच्यामध्ये सुरुवातीचा फर्स्ट जो आहे तर मोनो हॅलोजन कंपाऊंड्स. मोनो हॅलोजन कंपाऊंड्स म्हणजे काय तर पहा, इथल्या ह्या हॅलो अल्केनमधला हा कोण आहे, अल्केन आहे. आपल्याला डबल बॉन्ड कुठे दिसत नाही, ट्रिपल बॉन्ड दिसत नाही म्हणजे तो अल्केन आहे. म्हणजे इथं कार्बनची संख्या काय बघा, 1 2 3, 3 आहे म्हणजे प्रोप. 3 काय असतो, प्रोप असतो म्हणजे तो अल्केन आहे म्हणजे प्रोपेन झाला. मग प्रोपेनमधला ह्या कार्बन ॲटमवरचा एक हायड्रोजन निघून गेला, त्याच्या ठिकाणी एकच ब्रोमीन ग्रुप अटॅच झाले किंवा ब्रोमीन ॲटम अटॅच झाला, त्याला आपण काय म्हणू, ब्रोमो प्रोपेन. म्हणजे एक हायड्रोजन निघून गेल्यानंतर एक ब्रोमीन ॲटम अटॅच झाला आणि जो कंपाऊंड तयार झाला त्या कंपाऊंडला आपण म्हणतो मोनो हॅलोजन कंपाऊंड्स. मोनो म्हणजे काय हो तर एक, मोनो म्हणजे सिंगल. सिंगल एक हायड्रोजन निघून गेला आणि एक ब्रोमीन ग्रुप अटॅच झाला आणि मग जो कंपाऊंड तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, मोनो हॅलोजन कंपाऊंड्स म्हणतो. आणि इथं मी एक्झाम्पल घेतलेलं आहे ते काय आहे तर ब्रोमो प्रोपेनचं एक्झाम्पल आहे. मला आपण काय म्हणू, ब्रोमो प्रोपेन. देन सेकंड आहे डायहॅलोजन कंपाऊंड्स. काय आहे, डायहॅलोजन कंपाऊंड्स. आता त्याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतो, डाय म्हणजे काय असेल हो, 2.
जिथं काय असतील 2 असतील. 2 कोण असतील? हॅलोजन असतील. म्हणजे 2 हॅलोजन असलेले कंपाऊंड्स. आता इथेही आपल्याला काय दिसतं? कार्बन कार्बनमध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे म्हणजे तो काय असेल? अल्केनच असेल. तर हे एक्झाम्पल आपण पाहू तर हे एक्झाम्पल असेल इथेनचं असेल. तर इथेनमधला हा जर आपण फर्स्ट कार्बन ॲटम पकडला आणि हा जर सेकंड कार्बन ॲटम पकडला तर ह्या दोन्ही फर्स्ट आणि सेकंडवरचे दोन्ही हायड्रोजन निघून गेलेत आणि त्याच्या ठिकाणी 2 ब्रोमीन ॲटम अटॅच झालेले आहेत आणि त्यावेळेस हा कंपाऊंड तयार झालेला आहे. त्याला आपण काय म्हणतो? 1,2 डायब्रोमोप्रोपेन. याला काय म्हणतो आपण? 1,2 डायब्रोमोप्रोपेन. हा काय झाला? डायहॅलोजन कंपाऊंड्स झाला. याला आपण काय म्हणू? तर 1,2 डायब्रोमोप्रोपेन. द कंपाऊंड्स इन विच 2 हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड अँड 2 हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड, देन दिस कंपाऊंड इज नोन ॲज डायहॅलोजन कंपाऊंड्स. देन थर्ड टाईप येईल आपला ट्रायहॅलोजन कंपाऊंड्स. ट्रायहॅलोजन कंपाऊंड्स म्हणजे काय असेल पहा. तर इथं आपण जे एक्झाम्पल घेतलेलं आहे ते एक्झाम्पलसुद्धा कशाचं आहे? इथं आपल्याला कार्बन कार्बनमध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे म्हणजे ते अल्केनच आहे. कार्बनची संख्या पहा किती आहे? 1, 2, 3. 3 म्हणल्यानंतर प्रोप आहे. सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे म्हणजे तो काय झाला? प्रोपेन झाला. प्रोपेनमधले जे 3 कार्बन आहेत त्या 3ही कार्बनवरचा एक हायड्रोजन निघून गेलेला आहे आणि प्रत्येक कार्बन ॲटमवरती 1, 2, 3 अशी 3 ब्रोमीन ॲटम अटॅच झालेले आहेत आणि त्यावेळेस हा कंपाऊंड तयार झाला आहे. तर ह्या कंपाऊंडला आपण म्हणतो 1, 2, 3 ट्रायब्रोमोप्रोपेन. ह्याला आपण काय म्हणणार? 1, 2, 3 ट्रायब्रोमोप्रोपेन. म्हणजे 3 हायड्रोजन निघून गेले, 3 हॅलोजन ॲटम अटॅच झाले म्हणजे ते काय झाला? 1, 2, 3 ट्रायब्रोमोप्रोपेन. आपण जे बी टाईपचं क्लासिफिकेशन बघतो इथे कशावरती आहे? ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. फर्स्ट काय आहे तर मोनो हॅलोजन कंपाऊंड, सेकंड आहे डायहॅलोजन कंपाऊंड्स अँड थर्ड आहे ट्रायहॅलोजन कंपाऊंड्स. मोनो म्हणजे काय? तर एक हायड्रोजन निघून गेला आणि एक हॅलोजन ॲटम अटॅच झाला म्हणून ह्याला आपण मोनो हॅलोजन कंपाऊंड्स म्हटलं. डायहॅलोजन काय? तर 2 हायड्रोजन निघून गेले आणि 2 हॅलोजन ॲटम अटॅच झाले म्हणून ह्याला आपण डायहॅलोजन कंपाऊंड्स म्हटलं. आणि थर्ड जे आहे ते ट्रायहॅलोजन कंपाऊंड्स ज्याच्यामध्ये 3 हायड्रोजन निघून जातात आणि 3 हॅलोजन ॲटम अटॅच होतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ट्रायहॅलोजन कंपाऊंड्स. आपली डेफिनेशनच सांगते हॅलोजन डेरिव्हेटिव्हची. काय सांगते तर? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम्स इन ॲलिफॅटिक or aromatic hydrocarbons by halogen atoms. The compound formula is known as halogen derivatives. आणि हे आपण त्याचं काय पाहतो? क्लासिफिकेशन पाहतो. ए आहे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन आणि सेकंड आहे किंवा बी आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. थँक्यू. क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन कंपाऊंड्स. आता आपण काय करणार आहे? मोनोहॅलोजन कंपाऊंड्सचं क्लासिफिकेशन पाहणार आहे. ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन टू विच हॅलोजन इज अटॅच्ड अँड पोझिशन ऑफ हॅलोजन ॲटम. म्हणजे कार्बन कोणत्या टाईपचं हायब्रिडायझेशन दाखवतो आणि त्या कार्बन ॲटमला जो हॅलोजन ॲटम अटॅच असेल त्यानुसार आणि त्याची पोझिशन कोणते त्यानुसार आपण काय पाहणार आहे? हायब्रिडायझेशन पाहणार आहे. ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन टू विच हॅलोजन इज अटॅच्ड अँड पोझिशन ऑफ हॅलोजन ॲटम. सुरुवातीला आपण ए पाहणार आहे अल्किल हॅलाइड्स. हे क्लासिफिकेशन काय असेल? अल्किल हॅलाइड्स किंवा हॅलो अल्केन्स हा आपला फर्स्ट टाईप असेल. ह्याच्यामध्ये आपण पाहतो काय आहे तर इन हॅलो अल्केन्स हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 hybridized carbon which is alkane. आपण काय पाहतो? इन हॅलो अल्केन हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 hybridized carbon which is alkane. अल्केन मधला जो कार्बन आहे तो कसा आहे? तो sp3 हायब्रिडायझड आहे आणि या sp3 हायब्रिडायझड कार्बन ॲटम
आणि परत ह्या हॅलो अल्केन्सचं क्लासिफिकेशन पडतं प्रायमरी हॅलाइड्स, सेकंडरी हॅलाइड आणि आहे टर्शरी हॅलाइड. पहिला आहे प्रायमरी हॅलाइड, दुसरा आहे सेकंडरी हॅलाइड आणि तिसरा आहे टर्शरी हॅलाइड. तर प्रायमरी हॅलाइडचं एक्झाम्पल जर आपण पाहू तर हा जो कार्बन आहे तो कसा आहे, प्रायमरी कार्बन आहे. ह्या प्रायमरी कार्बन ॲटमला हा हॅलोजन ॲटम अटॅच झालेला आहे, म्हणून ह्या एक्झाम्पलला आपण काय म्हणू, प्रायमरी हॅलाइड म्हणू. पहा आर म्हणजे काय असेल, आपला अल्किल ग्रुप असेल. हा असेल तुमचा प्रायमरी कार्बन ॲटम आणि ह्या प्रायमरी कार्बन ॲटमला काय असेल, एक हॅलोजन ॲटम अटॅच आहे. तर प्रायमरी कार्बन ॲटम म्हणजे काय, हाही माहित पाहिजे. असा कार्बन ॲटम की तो फक्त एकाच कार्बन ॲटमला अटॅच असतो, त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी कार्बन ॲटम. आणि ह्या प्रायमरी कार्बन ॲटमला हा हॅलोजन ॲटम अटॅच झाला म्हणून त्याला आपण म्हणतो प्रायमरी हॅलाइड. दुसरा टाइप आहे आपला सेकंडरी हॅलाइड. सेकंडरी हॅलाइड म्हणजे काय, तुमचा हॅलोजन जो आहे तो हॅलोजन कोणाला अटॅच असेल, तर सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच असेल. आता सेकंडरी कार्बन ॲटम म्हणजे काय, तर असा कार्बन जो इतर दोन कार्बन ॲटमला अटॅच असेल त्याला आपण म्हणतो सेकंडरी कार्बन. आणि ह्या सेकंडरी कार्बन ॲटमला हा हॅलोजन ॲटम अटॅच असेल म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी हॅलाइड. In haloalkanes, halogen atom is bonded to sp3 hybridized carbon, which is alkane. Alkane मध्ये जे sp3 hybridized carbon atom असेल त्याच्यावरती halogen atom तुमचा अटॅच असेल. हा जसा सेकंडरी कार्बन आहे तसाच तो काय आहे, हो sp3 hybridized आहे. हा जसा प्रायमरी कार्बन आहे तसाच तो काय आहे, sp3 hybridized कार्बन ॲटम आहे. त्याला हॅलोजन ॲटम अटॅच झाला म्हणून तो प्रायमरी हॅलाइड झाला. सेकंडरी हॅलाइडला हा हॅलोजन ॲटम अटॅच झाला म्हणून तो काय झाला, सेकंडरी हॅलाइड झाला. आता आपण थर्ड टाइप शिकणार आहे, त्याचं नाव आहे टर्शरी हॅलाइड. टर्शरी हॅलाइडमध्ये आपण पाहतो हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू टर्शरी कार्बन ॲटम. टर्शरी कार्बन ॲटमला तुमचा काय असेल, हा हॅलोजन ॲटम अटॅच असेल. आता टर्शरी कार्बन म्हणजे काय, की असा कार्बन जो इतर तीन कार्बनला अटॅच असेल, इतर तीन कार्बनला अटॅच असेल त्याला आपण म्हणतो टर्शरी हॅलाइड. हॅलोजन ॲटम विच इज अटॅच्ड टू टर्शरी कार्बन ॲटम and this tertiary carbon atom which is under sp3 hybridized carbon. हा सुद्धा काय तो sp3 hybridization मध्ये येतो म्हणून हा काय झाला, तर sp3 hybridized कार्बन आहे आणि म्हणून हा झाला टर्शरी हॅलाइड. प्रायमरी हॅलाइड, सेकंडरी हॅलाइड, टर्शरी हॅलाइड ही कोणाची टाइप्स आहेत, तर हॅलो अल्केनची टाइप्स आहेत किंवा अल्किल हॅलाइडचे टाइप्स आहेत. देन बी जो आहे तुमचा आहे अलायलिक हॅलाइड. अलायलिक हॅलाइड म्हणजे काय, इन अलायलिक हॅलाइड्स हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 hybridized carbon atom next to a carbon-carbon double bond. म्हणजे अलायलिक हॅलाइड्स मध्ये जो तुमचा हॅलोजन ॲटम आहे इज बॉन्डेड टू sp3 hybridized carbon atom next to a carbon-carbon double bond. जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याच्या पुढचा जो कार्बन ॲटम येणार आहे त्याच्यावरती तुमचा हॅलोजन ॲटम अटॅच असेल आणि म्हणजेच हा काय झाला, sp3 hybridized कार्बन ॲटम झाला. जो हॅलोजन तुमचा इथे अटॅच आहे हा कसला आहे, तर sp3 hybridized कार्बन ॲटम आहे. आणि हे पुढचे जे दोघं जण येतात ते काय येतात, sp2 hybridization मध्ये येतात. हा जो येतो ह्या एक्झाम्पल मधला तर तो येतो sp3 hybridization मधला म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, अलायलिक हॅलाइड्स म्हणतो. इन अलायलिक हॅलाइड्स हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 hybridized कार्बन ॲटम नेक्स्ट टू अ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारा त्याच्या पुढचा जो कार्बन आहे त्याच्यावरती तुमचा हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर त्याला आपण म्हणणार अलायलिक हॅलाइड्स. इथे एक एक्झाम्पल घेतला आहे सायक्लोजो. हा कोण आहे, सायक्लोहेक्झिन. सायक्लोहेक्झिन मध्ये इथं काय आला, डबल बॉन्ड आहे. त्याच्या पुढचा जो कार्बन आहे त्याच्यावरती तुमचा हॅलोजन ॲटम अटॅच झाला.
1 ANE हलाइड. देन पुढचा आहे बेन्झायलिक हलाइड, जो तुमचा C टाइप येणार आहे. बेन्झायलिक हलाइड. इन बेन्झायलिक हलाइड्स halogen atom is bonded to sp3 hybridized carbon atom which is bonded to an aromatic ring. In benzylic halides, halogen atom is bonded to sp3 hybridized carbon atom which is bonded to an aromatic ring. तुमचा हॅलोजन जो आहे तो कोणाला अटॅच आहे? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला आहे. आणि हा जो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आहे तो कशाला अटॅच आहे? तर ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे. त्याला आपण काय म्हणतो? बेन्झायलिक हलाइड. हा काय झाला? बेन्झाइल हलाइड झाला. त्याला आपण काय म्हणतो? बेन्झाइल हलाइड. इन बेन्झायलिक हलाइड्स halogen atom is bonded to sp3 hybridized carbon atom which is bonded to an aromatic ring. aromatic ringच्या पुढचा जो कार्बन आहे त्याला तुमचा halogen atom अटॅच असेल आणि हा जो कार्बन आहे तो काय असतो? sp3 हायब्रिडायझेशन मधला असतो. दुसरे एक एक्झाम्पल मी घेतले. आता आपण मोनो हॅलोजन कंपाऊंडचं क्लासिफिकेशन पाहत आहे. त्याच्यामध्ये आपण ए टाईप पाहिला तो आहे अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्किन्स. बी पाहिला अलायलिक हॅलाइड्स अँड 3 पाहिला बेन्झायलिक हॅलाइड्स. त्याच्या पुढे जाऊन पाहणार आहे आपण व्हिनिलिक हॅलाइड किंवा हॅलो अल्किन. व्हिनिलिक हॅलाइडमध्ये काय असतं पहा, तर इन व्हिनिलिक हॅलाइड्स हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू अ sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन atom of aliphatic chain. In vinilic halides, halogen atom is bonded to a sp2 hybridized carbon atom of aliphatic chain. ॲलिफॅटिक चेन म्हणजे काय? तर कार्बन कार्बनमध्ये काय असेल? इथे डबल बॉन्ड आहे. हे अल्किन आहे. कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे आणि ह्याच्यामध्ये जो कार्बन येतात हे दोन्ही कार्बन कशामध्ये येतात? अंडर sp2 हायब्रिडायझेशनमध्ये येतात. आणि ह्या sp2 हायब्रिडायझेशनमध्ये येत असताना एक हायड्रोजन हा काय होईल? रिप्लेस होईल. त्याच्या ठिकाणी काय होईल? एक हॅलोजन ॲटम अटॅच होईल आणि मग हा जो कंपाऊंड तयार झाला ह्याला आपण म्हणतो व्हिनिलिक हॅलाइड किंवा हॅलो अल्किन म्हणतो. त्यानंतर ई टाईप आहे किंवा त्याच्या पुढचा 5th टाईप म्हणू आपण ह्याला. तो आहे हॅलो अल्काईन. हॅलो अल्काईन. वेन अ हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू अ sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. When a halogen atom is bonded to a sp hybridized carbon atom. आता हा कसा असेल? sp हायब्रिडाइज्ड कार्बन. अल्काईनमध्ये काय असतो? कार्बन कार्बन कंटेंट ट्रिपल बॉन्ड आणि हे कार्बन जे येतात हे दोन्ही कार्बन कशामध्ये येतात? तर अंडर sp हायब्रिडायझेशनमध्ये येतात. कुठे येतात? अंडर sp हायब्रिडायझेशनमध्ये येतात आणि याच्यावरती डायरेक्ट हा तुमचा काय होईल? हॅलोजन ॲटम अटॅच होईल. इथला एक ह्या कार्बनवरचा जर आपण विचार केला तर ह्या कार्बनवरचा एक हॅलोजन निघून गेला, त्याच्या ठिकाणी एक हॅलोजन ॲटम अटॅच झाला. मग ह्याला आपण काय म्हटलं? हॅलो अल्काईन. व्हेन हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम then compound is formed is known as halo alkyne. ह्याला आपण काय म्हणू? हॅलो अल्काईन म्हणू. अल्काईनमध्ये काय असतात? कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो आणि त्याच्यावरचा एक हायड्रोजन हा निघून जातो आणि एक हॅलोजन ॲटम हा काय होतो? अटॅच होतो. त्याला आपण म्हणतो हॅलो अल्काईन. देन त्याच्या पुढं आहे अराईल हलाइड. एफ जो आपण टाईप पाहणार आहे अराईल हलाइड किंवा हॅलो अरीन. हॅलो अरीन त्याच्यामध्ये काय असतं? तर इन अराईल हलाइड halogen atom is bonded to the sp2 hybridized carbon atom of aromatic ring. aromatic ring मध्ये फॉर एक्झाम्पल मी ते दाखवले तुम्हाला. ॲरोमॅटिक रिंगमध्ये हे जे सगळे कार्बन येतात ते कसे असतात? अंडर sp2 हायब्रिडायझेशनमध्ये येतात. कुठे येतात? तर sp2 हायब्रिडायझेशनमध्ये येतात. इन अराईल हलाइड हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू दी sp2 hybridized carbon atom of aromatic ring.
In aryl halide, halogen atom is bonded to the sp2 hybridized carbon atom of aromatic ring. हॅलोजन ॲटम हा काय होतो, कोणाला अटॅच असतो तर ॲरोमॅटिक रिंगमधल्या sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमवरती अटॅच असेल. आता इथले जे आपण पाहतो ही काय आहे, एक रिंग आहे, ॲरोमॅटिक रिंग आहे, त्याला आपण अरीन म्हणतो किंवा ह्याला आपण बेन्झीन म्हणतो. C6H6. आता याच्यामध्ये सगळे जे कार्बन येतात ते काय येतात, अंडर sp2 हायब्रिडायझेशनमध्ये येतात. मग sp2 हायब्रिडायझेशनमध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेसच काय होतं की इथला एक जो हायड्रोजन आहे तो निघून गेला आणि त्याच्या ठिकाणी एक हॅलोजन ॲटम अटॅच झाला, म्हणून याला आपण हॅलोअरीन म्हणतो किंवा अरायल हॅलाइड्स म्हणतो. इन अरायल हॅलाइड्स हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू दी sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ ॲरोमॅटिक रिंग. आज आपण काय काय पाहिलं तर डेफिनेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, then classification of halogen derivatives which is basis on the hydrocarbon skeleton, and second is on the basis of number of halogen atom. नंबर ऑफ हॅलोजन ॲटममध्ये जे तुमचं क्लासिफिकेशन येतं ते मोनो हॅलोजन कंपाऊंड्स, डायहॅलोजन कंपाऊंड्स आणि ट्रायहॅलोजन कंपाऊंड्स येतं. आणि तेच तुम्ही जर अकॉर्डिंग टू हायड्रोकार्बन स्केल्टन पाहिलं तर ते येतं हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काईन, हॅलो अरीन येतं. तेच त्याच्या पुढं जाऊन जर आपण मोनो हॅलोजन कंपाऊंडचं जर क्लासिफिकेशन पडलं तर त्याच्यामध्ये परत 6 टाईप्स पडतात. आणि हे जे 6 टाईप्स कोणते आहेत तर हॅलो अल्केन्स, अलायलिक हलाइड्स, बेन्झायलिक हलाइड, व्हिनिलिक हलाइड, हॅलो अल्काईन अँड अरायल हॅलाइड्स. अशा पद्धतीनं काय होतं, हे मोनो हॅलोजनचं क्लासिफिकेशन पडतं. ओके, थँक्यू.